व्याकरणाच्या जगात असा एक काळ होता जेव्हा विद्वानांचे अक्षरशः दोन गट पडले होते. हो ना. आणि काहींच्या मते भाषेला चालवण्यासाठी फक्त 8 शब्दांच्या जाती पुरेशा होत्या. अगदी. तर काहींच्या मते हा आकडा चक्क 14 होता. म्हणजे विचार करा, आपण जे रोज अतिशय सहजपणे बोलतो त्या शब्दांच्या आत किती मोठा ऐतिहासिक संघर्ष आणि बौद्धिक मंथन दडलेलं आहे. खरंय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती या विषयाचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. कारण व्याकरण ही केवळ शालेय पुस्तकातील कंटाळवाण्या नियमांची जंत्री नाहीये. ती मानवी विचार अतिशय स्पष्टपणे मांडण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि सुंदर व्यवस्था कशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. बरोबर. आणि ही व्यवस्था समजून घेण्यासाठी आज आपण अनेक महत्त्वपूर्ण स्रोतांचा अभ्यास केला आहे. मी जेव्हा हे बघत होते तेव्हा यात विकिपीडिया किंवा जिन्सिंग इंग्लिश आणि ग्रामरली यांसारखे शैक्षणिक लेख होते. आणि त्यासोबतच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी म्हणजेच UTSचे प्रगत व्याकरण मार्गदर्शक याचाही समावेश आपण केला आहे. हो. या सर्व स्रोतांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भाषा ही मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचा सर्वात मोठा पुरावा आहे. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे शब्दांचे असे वेगवेगळ्या गटात किंवा जातींमध्ये वर्गीकरण करणे म्हणजे मला एखाद्या अस्ताव्यस्त कपाटाची आवराआवरी करण्यासारखं वाटतं. आपण शर्ट एका बाजूला ठेवतो, पॅन्ट दुसऱ्या बाजूला, जेणेकरून वेळेवर योग्य तो कपडा मिळायला हवा. अगदी तीच. पण भाषेच्या या प्रचंड मोठ्या कपाटाची आवराआवरी करण्याची सुरुवात सर्वात आधी कोणी आणि का केली असावी याचा मी विचार करत होतो. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट प्राचीन भारतात घेऊन जातं. अरे वा. हो. ईसपू 5व्या किंवा 6व्या शतकात यास्काचार्य नावाच्या महान अभ्यासकाने निरुक्त या ग्रंथात पहिल्यांदा शब्दांचे 4 मुख्य प्रकार सांगितले. बापरे, म्हणजे 5वे शतक? हो. आणि त्यांनी केवळ शब्दांची यादी बनवली नाही, तर शब्दांचे कार्य काय आहे यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी शब्दांना नाम, ज्यामध्ये त्यांनी विशेषणांनाही सामावून घेतले होते, आणि आख्यात म्हणजेच कृती दर्शवणारे क्रियापद, आणि त्यासोबत उपसर्ग आणि निपात म्हणजेच अव्यय अशा 4 भागात विभागले. मानवी मेंदूने विचार करून भाषेचे केलेले हे पहिले वैज्ञानिक वर्गीकरण मानता येईल. म्हणजे पाश्चात्य जगाच्या खूप आधी आपल्याकडे भाषेचे इतकी प्रगत विश्लेषण झाले होते. आणि माझ्या वाचनात असंही आलं होतं की हे केवळ उत्तर भारतात मर्यादित नव्हते. अच्छा. हो, दक्षिणेतही तमिळ भाषेतील तोलकापियम नावाच्या अतिशय प्राचीन ग्रंथात शब्दांचे पियर, विनाय, इदाय आणि उरी असे 4 स्पष्ट प्रकार आढळतात. हो, मी सुद्धा ते वाचलेलं. हे आश्चर्यकारक नाहीये का की हजारो किलोमीटर दूर असलेल्या 2 वेगवेगळ्या संस्कृती भाषेचे अगदी समान पद्धतीने वर्गीकरण करत होत्या? खरंच. हेच तर भाषेचे सर्वात मोठे रहस्य आहे. जगातील कोणतीही भाषा असली तरी मानवी मेंदूची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. पाश्चात्य जगातील प्रवासही असाच काहीसा होता. म्हणजे तिथेही असाच विचार झाला? हो. यास्काचार्यांच्या काळानंतर 1-2 शतकांनी ग्रीक तत्वज्ञ प्लेटोने असा विचार मांडला की कोणतेही वाक्य हे मुळात ओनोमा म्हणजे नाम आणि रेमा म्हणजे क्रियापद या 2च गोष्टींचं मिश्रण असते. फक्त 2च? हो. प्लेटोच्या मते जगात फक्त 2च गोष्टी महत्वाच्या आहेत, एकतर वस्तू किंवा त्या वस्तूने केलेली कृती. हे थोडा जास्तच तात्विक वाटतंय मला. म्हणजे प्लेटोच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळं जग फक्त नाम आणि क्रियापद यातच सामावलेलं आहे. पण भाषेचा पसारा यापेक्षा खूप मोठा आहे ना? नक्कीच. आणि म्हणूनच प्लेटोचा विद्यार्थी ॲरिस्टॉटल याने यात कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय हा नवीन प्रकार जोडला. ॲरिस्टॉटलला हे जाणवले की फक्त वस्तू आणि कृती असून चालत नाहीत, तर या 2 गोष्टींना जोडणारे शब्दही तितकेच आवश्यक आहेत. बरोबर. त्यानंतर इसनपूर्व 2ऱ्या शतकाच्या अखेरीस डायोनिसियस थ्रॅक्स या ग्रीक व्याकरणकाराने शब्दांच्या जातींची 8 प्रकारांमध्ये अतिशय शिस्तबद्ध विभागणी केली. इथूनच मग तो 8 जातींचा आकडा रूढ झाला असावा. पण जर व्याकरण हे विज्ञानासारखंच अचूक असतं तर यात पुढे बदल का झाले? कारण मगाशी मी 14चाही उल्लेख केला होता. कारण व्याकरण हे विज्ञानासारखे वैश्विक नसते. ते त्या भाषेच्या रचनेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, ग्रीक व्याकरणावर आधारित लॅटिन व्याकरण बनवताना
प्रिस्कियन या लॅटिन अभ्यासकाने एक मोठा बदल केला. कोणता बदल? लॅटिन भाषेत आर्टिकल किंवा उपपद जसे ॲन, द हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्याने तो वगळला आणि मानवी भावना व्यक्त करण्यासाठी इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय हा नवीन प्रकार जोडला. आधुनिक इंग्रजी व्याकरणाचा पाया याच लॅटिन वर्गीकरणावर उभा आहे. म्हणजे व्याकरण हे काही आकाशातून पडलेले अपरिवर्तनीय नियम नाहीत, तर ते भाषेच्या सोयीनुसार आणि आवश्यकतेनुसार बदलत गेलेले टूलकिट आहे. पण सुरुवातीला जो मी 14 जातींचा उल्लेख केला होता तो काय प्रकार आहे? तो रँडॉल्फ क्विर्कसारख्या आधुनिक भाषाशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या मते भाषेची गुंतागुंत एवढी वाढली आहे की केवळ 8 प्रकारात सर्व शब्द बसवणे कठीण आहे. उदाहरणार्थ ते डिटरमायनर्स म्हणजे निश्चयक शब्द आणि न्यूमरल्स म्हणजे संख्यावाचक यांना स्वतंत्र जाती मानतात. पण सर्वसामान्यांसाठी आणि व्यावहारिक वापरासाठी आपण 8 किंवा 9 मुख्य जातींचाच अभ्यास करतो. हे खूपच रंजक आहे. आता या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून आपण थेट प्रत्यक्ष शब्दांच्या प्रकारांकडे वळूया. स्रोतांमध्ये शब्दांचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 मोठ्या गटात केले आहे. एक ओपन क्लासेस म्हणजे मुक्त शब्दवर्ग आणि दुसरं क्लोज्ड क्लासेस म्हणजे मर्यादित शब्दवर्ग. अगदी बरोबर. अरे महानगरासारखं आहे. या शहरात सतत नव्या शब्दांच्या इमारती उभ्या राहतात. हे रूपक अतिशय समर्पक आहे. तंत्रज्ञान आणि संस्कृती जसजशी बदलते तसतसे या मुक्त वर्गात नवीन शब्द जन्माला येतात. यात प्रामुख्याने नाउन्स म्हणजे नाम, वर्ब्स म्हणजे क्रियापद, ॲडजेक्टिव्हज म्हणजे विशेषण आणि ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण यांचा समावेश होतो. आता आपण हे थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. नाउन किंवा नाम म्हणजे केवळ एखाद्या गोष्टीचे नाव एवढीच त्याची साधी व्याख्या नाहीये. मानवी मेंदूने या अथांग आणि अमर्याद जगाला समजून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर लावलेलं ते एक लेबल आहे. खरंय. आपण फक्त कॉमन नाउन जसे सिटी, रिव्हर किंवा प्रॉपर नाउन जसे मुंबई, ॲमेझॉन देऊन थांबत नाही, तर ज्या गोष्टींचं भौतिक अस्तित्वच नाही त्यांनाही नावे देतो. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजेच भाववाचक नामांचा जन्म इथूनच होतो. प्रामाणिकपणा किंवा स्वातंत्र्य या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. बरोबर. पण या अमूर्त संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना भाषेच्या चौकटीत पकडण्यासाठी मानवी मेंदूने त्यांना दिलेली ही नावे आहेत. नामांमुळे आपण वास्तवाला एक आकार देतो. आणि या नामांच्या स्थिर जगाला गती देण्याचं काम वर्ब म्हणजेच क्रियापद करतं. जर नाउन्स हे शहरातल्या इमारती असतील, तर वर्ब्स हे त्या शहरात चालणारं अर्थचक्र आणि हालचाल आहे. क्रियापदाशिवाय भाषेचं इंजिन पुढे सरकूच शकत नाही. हो, पण या इंजिनचेही 2 भाग आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक असते मेन वर्ब किंवा मुख्य क्रियापद, जे थेट कृती दाखवते, जसं पोहणे किंवा वाचणे. पण दुसरं एक अतिशय महत्त्वाचं चाक असतं, ते म्हणजे ऑक्झिलरी वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद, जसे की इज, वॉज, विल. हे सहाय्यकारी शब्द नक्की काय काम करतात? कारण ते खूप छोटे असतात. ते मुख्य कृतीला वेळेच्या किंवा शक्यतेच्या चौकटीत बसवतात. समजा रीड म्हणजे वाचणे, ही मुख्य कृती आहे, पण ती कधी घडली? भूतकाळात, वर्तमान काळात की भविष्यात? इज रीडिंग आणि वॉज रीडिंग मधील फक्त इज आणि वॉज या छोट्या शब्दांमुळे संपूर्ण काळाचा संदर्भ बदलतो. हे छोटे शब्द मुख्य क्रियापदाला दिशा देण्याचं काम करतात. म्हणजेच क्रियापद हे नुसती कृती सांगत नाही, तर ती कृती काळाच्या कोणत्या टप्प्यावर घडतीये हेही निश्चित करतं. आता आपण इमारती बांधल्या, हालचाल सुरू केली, पण हे सगळं खूप रुक्ष वाटतंय. भाषेच्या या शहराला रंगरंगोटी करण्याचं काम ॲडजेक्टिव्हज आणि ॲडवर्ब करतात, बरोबर? होय. विशेषणे किंवा ॲडजेक्टिव्हज नामाची व्याप्ती आणि गुणवत्ता ठरवतात. एखादा कुत्रा फक्त कुत्रा नसतो, तो भयंकर असू शकतो किंवा गोंडस असू शकतो. विशेषणे आपल्याला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात. आणि दुसरीकडे ॲडवर्ब किंवा क्रियाविशेषण हे क्रिया कशी, केव्हा आणि कुठे घडली हे स्पष्ट करतात. इथे मला एक गोष्ट नमूद करायची आहे. अनेकदा अशी एक गैरसमज होत असते की ॲडवर्ब्स ओळखणं खूप सोपं असतं, कारण त्यांच्या शेवटी कायम ली लागलेलं असतं, जसं की स्लोली किंवा सक्सेसफुली. हो, बऱ्याच जणांना तसं वाटतं. पण व्याकरण इतकं सोपं असतं तर मज्जाच आली नसती. टुमॉरो म्हणजे उद्या किंवा फास्ट म्हणजे वेगात या शब्दांना कुठे ली लागतं, तरीही ते ॲडवर्ब्स आहेतच. कारण ते कसे आणि केव्हा या प्रश्नांची उत्तरे देतात.
शब्दाचे बाह्यरूप काय आहे यापेक्षा वाक्यात त्याचे काम काय आहे हे पाहणे व्याकरणात अधिक महत्वाचे असते. आता आपण भाषेच्या शहरातल्या या मुक्त वर्गाबद्दल भरपूर बोललो, पण शहरात फक्त टोलेजंग इमारती बांधून चालत नाहीत. त्या इमारतींना जोडणारे रस्ते आणि पूल सुद्धा लागतात. याच पायाभूत सुविधेला आपण क्लोज्ड क्लासेस म्हणजेच मर्यादित शब्दवर्ग म्हणू शकतो. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या वर्गात सहजासहजी नवीन शब्द जोडले जात नाहीत, कारण मानवी मेंदूची जागा, वेळ आणि संबंध समजून घेण्याची मूळ रचना फारशी बदलत नाही. यात सर्वात आधी येते प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळून संवादाला एक वेगवान प्रवाह देण्याचं काम सर्वनामे करतात. आणि यानंतर येतात प्रिपोजिशन्स किंवा शब्दयोगी अव्यय. हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अंडर द टेबल किंवा ऑन किंवा इनटू. जर हे शब्द नसते तर जगातल्या कोणत्याही दोन वस्तूंमधला अवकाशीय संबंध आपल्याला कधीच सांगता आला नसता. अगदी बरोबर. म्हणजे टेबल आणि मांजर या दोन गोष्टी आहेत, पण मांजर टेबलाच्या वर आहे की खाली हे सांगण्यासाठी प्रेपोजिशनचीच गरज लागते. हो, आणि या सांगाड्यातला पुढचा अत्यंत कळीचा भाग म्हणजे कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय. हे शब्द केवळ दोन वाक्ये जोडत नाहीत, तर ते मानवी विचारांमधील तार्किक संबंध प्रस्थापित करतात. आणि हे थोडं सोपं करून सांगायचं तर कंजंक्शन्स हे गणितातल्या किंवा कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमधल्या लॉजिक गेटसारखे काम करतात. जसं अँड, ऑर, नॉट. दोन विचार एकमेकांना पूरक आहेत की विरोधाभासी आहेत की त्यांच्यात काही पर्याय आहे हे या शब्दांतून ठरतं. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी फॅनबॉईज म्हणजे फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो ही युक्ती अत्यंत प्रभावी आहे. अँड दोन समान विचार जोडतो, तर बट किंवा येट दोन विचारांमध्ये अचानक वळण किंवा विरोधाभास निर्माण करतो. हा मानवी तर्काचा सर्वोच्च आविष्कार आहे. या सगळ्यात तर्कशुद्ध आणि अत्यंत शिस्तबद्ध व्याकरणात एक वेगळा घटक लपलेला आहे ज्याला आपण ब्लॅक शीप म्हणू शकतो. तो म्हणजे इंटरजेक्शन किंवा केवळ प्रयोगी अव्यय. हा प्रकार मला स्वतःला खूप आवडतो, कारण हा व्याकरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवतो. कारण इंटरजेक्शन्स हे मानवी तर्कातून नाही तर थेट भावनांमधून जन्माला येतात. वाव, आउच, हुर्रे हे शब्द व्याकरणाच्या संरचनेचा भाग नसतात. ते अचानक झालेल्या वेदनेचा किंवा आनंदाचा स्फोट असतात. हे शब्द वाक्यातून काढून टाकले तरी वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही, फक्त त्यातला जिवंतपणा कमी होतो. आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती आणि भाषेची रचना समजून घेतली, पण हे सगळे शब्द प्रत्यक्षात एकमेकांसोबत कसे वागतात आणि या व्यवस्थेत अनेकदा आपण चुका का करतो? यासाठी आपल्याला मॉर्फोलॉजी म्हणजे शब्दरचना आणि सिंटॅक्स म्हणजे वाक्यरचना या दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. मॉर्फोलॉजी म्हणजे शब्दांच्या मूळ रूपाचा आणि त्यांना लागणाऱ्या प्रत्ययांचा अभ्यास. ही एखाद्या इमारतीचं नूतनीकरण करण्यासारखी प्रक्रिया आहे. एकच शब्द गरजेनुसार आपली जात आणि आपलं काम कसे बदलतो हे यात पाहता येतं. उदाहरणार्थ सक्सेस म्हणजे यश हे नाम आहे, त्याला फुल हा प्रत्यय लावला की ते सक्सेसफुल हे विशेषण बनते, आणि लाई लावले की सक्सेसफुली हे क्रियाविशेषण तयार होते. आणि काही वेळा तर प्रत्यय न लावताही शब्द रंग बदलू सरड्यासारखे काम करतात. वॉटर हे उत्तम उदाहरण आहे. जर मला तहान लागली असेल तर मी म्हणतो गिव्ह मी सम वॉटर, जिथे वॉटर हे नाम आहे. पण बागेत गेल्यावर मी म्हणतो वॉटर द प्लांट्स, जिथे तोच शब्द क्रियापद म्हणून काम करू लागतो. हेच भाषेचं सौंदर्य आहे. आणि यानंतर येते सिंटॅक्स म्हणजेच वाक्यरचना. शब्दांना वाक्यात कोणत्या क्रमाने ठेवायचे याचे हे कडक नियम आहेत. इंग्रजीत सामान्यतः सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असा क्रम पाळला जातो. या वाक्यरचनेच्या बाबतीत सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की यांचे एक अत्यंत गाजलेले आणि विचार करायला लावणारं वाक्य मला आठवते. ते म्हणाले होते, कलरलेस ग्रीन आयडियाज स्लीप फ्युरियसली. या एका वाक्याने व्याकरण आणि अर्थ यातील फरक जगाला समजावून सांगितला. हो ना. आपण श्रोत्यांसाठी या वाक्याची थोडी फोड करून पाहूया. व्याकरणाच्या नियमांनुसार हे वाक्य 100% अचूक आहे. आयडियाज हे नाम आहे, ग्रीन आणि कलरलेस ही विशेषणे आहेत, स्लीप हे क्रियापद आहे आणि फ्युरियसली हे क्रियाविशेषण आहे. अगदी. सिंटॅक्सच्या नियमांचे इथे तंतोतंत पालन झाले आहे. पण याचा अर्थ काय? कल्पना हिरव्या कशा असू शकतात? आणि जर त्या हिरव्या आहेत तर त्या एकाच वेळी रंगहीन कशा असू शकतात?
आणि कुणी संतापाने कसं काय झोपू शकतं? यातून चॉम्स्की यांनी हे सिद्ध केले की केवळ व्याकरणाची चौकट अचूक असून चालत नाही, त्या चौकटीत भरलेला अर्थही मानवी आकलनाच्या मर्यादेत असायला हवा. सिंटॅक्स तुम्हाला वाक्य कसे बनवायचे हे सांगते, पण ते अर्थपूर्ण का आहे हे सांगू शकत नाही. पण एवढी प्रगत व्यवस्था असूनही आपण रोजच्या व्यवहारात चुका करतोच. UTXच्या व्याकरण मार्गदर्शकात काही अत्यंत सामान्य पण गंभीर चुकांकडे लक्ष वेधले आहे. मला वाटतं या चुका केवळ भाषेचे अज्ञान नसून आपला मेंदू शब्दांची निवड करताना कसा गोंधळतो याचं उत्तम उदाहरण आहेत. नक्कीच. सर्वात जास्त गोंधळ नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह यांच्यात होतो. अनेकदा आपण वाचतो की कोणीतरी डिफिकल्ट टास्क असे लिहिले आहे. इथे मेंदूला सांगायचे असते की काम कठीण आहे. तो कठीण या संकल्पनेपर्यंत पोचतोही, पण व्याकरणिक साधन निवडताना तो डिफिकल्टी हे नाम निवडतो, जे चुकीचे आहे. बरोबर. नामाबद्दल माहिती देण्यासाठी डिफिकल्ट हे विशेषणच हवे. त्यामुळे डिफिकल्ट टास्क हेच अचूक आहे. तशीच चूक ॲडव्हर्बच्या बाबतीतही होते. एखाद्या सक्रिय व्यक्तीचे वर्णन करताना प्रोॲक्टिव्हली पर्सन असे म्हटले जाते. पर्सन हे नाम आहे, त्यामुळे त्याला जोडण्यासाठी प्रोॲक्टिव्ह हे विशेषणच हवे. ॲडव्हर्ब हे क्रियापदासाठी असते, नामासाठी नाही. आणखी एक गोंधळ उडतो तो प्रोनाऊन किंवा सर्वनामाच्या बाबतीत. कॉर्पोरेट जगतात अनेकदा असे वाक्य पाहायला मिळते, ऑल एम्प्लॉईज हॅव बीन नोटिफाईड दॅट देअर आर टू बी मेड रिडंडंट. इथे देअर हे मालकी हक्क दाखवणारं रूप वापरले आहे, पण वाक्याच्या त्या भागात कर्त्याची जागा आहे जिथे दे आर असा स्पष्ट प्रयोग असायला हवा. या छोट्या वाटणाऱ्या चुका आपल्या संवादाचा पूर्ण प्रभाव कमी करू शकतात. म्हणूनच शब्दांच्या जाती केवळ ओळखता येणे पुरेसे नाही, तर त्यांचे वाक्यातील नेमके कार्य समजणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिले की मुक्त शब्दवर्ग हे भाषेला विस्तार देतात, तिला जिवंत ठेवतात. तर मर्यादित शब्दवर्ग हे त्या विस्ताराला एका अर्थपूर्ण आणि शिस्तबद्ध चौकटीत बांधून ठेवतात. या दोघांच्या संतुलनातूनच मानवी विचार अचूकपणे व्यक्त होऊ शकतात. अगदी सुरुवातीच्या यास्काचार्यांच्या 4 जातींपासून ते आजच्या गुंतागुंतीच्या व्याकरणापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. आपण पाहिलं की भाषा ही सतत प्रवाही असते. तंत्रज्ञान जसजसं बदलतं तसतसे आपण मुक्त वर्गात नवनवीन शब्द जोडतो. बरोबर. पण आज आपण अशा एका उंबरठ्यावर उभ्या आहोत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI स्वतःची भाषा आणि स्वतःचे संवाद निर्माण करत आहे. हा खूपच प्रगल्भ विचार आहे. AIची विचार करण्याची आणि डेटा प्रोसेस करण्याची पद्धत मानवापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. मग जरा विचार करा, भविष्यात जेव्हा AI स्वतःच्या अधिक प्रगत भाषा विकसित करेल, तेव्हा त्यातील संवादाची रचना इतकी वेगळी असू शकेल का, की मानवी व्याकरणात बसत नसलेली चक्क शब्दांची एखादी नवीन जात निर्माण होईल. अशी एखादी जात जिचे कार्य आजच्या मानवी मेंदूला समजणंही कठीण जाईल. या प्रश्नावर नक्की विचार करा. नक्कीच. कारण भाषा ही आपल्या अस्तित्वाची आणि उत्क्रांतीची सर्वात सुंदर खूण आहे. विचार करत राहा, नवीन गोष्टी शोधत राहा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.